पहाटेचे बरोबर 4 वाजलेत, बाहेर पूर्ण अंधार आहे आणि म्हणजे सगळीकडे एकदम शांतता आहे. हो, आणि अशावेळी अंथरुणाची ती उबदारपणा सोडण्याची आपली अजिबात इच्छा होत नाही, बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे नेमके याच क्षणी ना आपल्या मेंदूमध्ये एक मोठं युद्ध सुरू होतं. नक्कीच. एकीकडे वाटतं की जाऊ दे, अजून थोडा वेळ झोपूया. आणि दुसरीकडे एक असा निर्णय असतो जो आयुष्याचं संपूर्ण गणितच बदलून टाकू शकतो. आणि म्हणूनच आज आपण एका अतिशय रंजक स्रोतावर सखोल चर्चा करणार आहोत. हो, या अभ्यासाचं नाव आहे द 10,000 अवर ॲडव्हान्टेज बिल्डिंग द 4 AM सिस्टम. हा अभ्यास खरं तर केवळ वेळेचं व्यवस्थापन करण्याबद्दल नाहीये. कारण वेळ वाचवणं ही आता खूप जुनी संकल्पना झाली आहे ना. एक्झॅक्टली. हा अभ्यास अक्षरशः स्वतःसाठी नवीन वेळ निर्माण करण्याबद्दल आहे. बघा ना, बहुतांश लोक रोज सकाळी जग जागे होण्याची आणि कामाची वेळ सुरू होण्याची वाट पाहत असतात. हो, पण काही लोक असे असतात जे पहाटेच उठून स्वतःच्या वेळेच्या बँक खात्यात रोज 3 तासांची जास्तीची ठेव जमा करतात. क्या बात आहे. वेळेचं बँक खातं ही उपमा खूपच छान आहे. आणि या स्रोतामध्ये मांडलेला मुख्य मुद्दा हा वेळेच्या याच गणितावर आधारित आहे. मी कुठेतरी वाचत होते, म्हणजे या स्रोतामध्येही उल्लेख आहे की ॲपलचे CEO टिम कुक असू देत किंवा बॉलिवूडमध्ये आपले अक्षय कुमार असू देत बरोबर. आणि अगदी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान सुद्धा. बरोबर. हे सगळेच जण त्यांच्या दिवसाची सुरुवात अगदी पहाटे 4 वाजता करतात. हो ना. आणि मला नेहमी प्रश्न पडायचा की हे लोक एवढ्या लवकर का उठतात? हे काही कोइन्सिडन्स तर असू शकत नाही. अजिबात नाही. यामागे अत्यंत स्पष्ट असं वेळेचं गणित आहे. ते कसं? म्हणजे थोडं सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. समजा तुम्ही रोज सकाळी 7 वाजता उठण्याऐवजी पहाटे 4 वाजता उठण्याची सवय लावली. म्हणजे थेट 3 तास आधी. एक्झॅक्टली. दररोज हे 3 अतिरिक्त तास मिळतात. आता ऐकायला हे 3 तास कदाचित खूप साधे वाटतील. हो ना, वाटतं की 3 तासात काय एवढं होणार. पण एका वर्षात हे तब्बल 1095 अतिरिक्त तास होतात. बापरे, 1095 तास. आणि जर आपण 10 वर्षांचा विचार केला ना, तर हे जवळजवळ 10,950 तास होतात. अरेच्छा, म्हणजे जवळपास 11,000 तास. अगदी बरोबर. आणि हे पूर्ण 1 वर्ष फक्त आणि फक्त स्वतःच्या क्षेत्रातील कौशल्य वाढवण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी वापरता येतं. म्हणजे याच संकल्पनेला या दस्तऐवजात 10,000 तासांचा फायदा असं म्हटलंय, बरोबर? हो, एखाद्या क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी, ज्याला आपण मास्टरी म्हणतो, त्यासाठी एवढा वेळ पुरेसा आहे. 10,000 तासांचा हा आकडा खरंच थक्क करणार आहे. पण काय? पण इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न येतोय आणि तो अनेकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. विचारा ना. आपल्याला लहानपणापासून किंवा वैद्यकीय तज्ज्ञांकडून नेहमी हेच सांगितलं जातं ना की चांगल्या आरोग्यासाठी किमान 8 तासांची झोप आवश्यक आहे. हो, हा खूप कॉमन समज आहे. मग हे जे अत्यंत यशस्वी लोक आहेत, ज्यांच्यावर एवढा कामाचा ताण असतो, ते दिवसाला फक्त 5 किंवा 6 तासांच्या झोपेवर कसे काय तग धरतात? म्हणजे ही तर एक प्रकारे आरोग्याशी केलेली मोठी तडजोड वाटते. दीर्घकाळ असं केल्यास शारीरिक नुकसान होणार नाही का? खरं तर हा प्रश्न खूप रास्त आहे. आणि या स्रोताने नेमक्या याच मुद्द्यावर एक अत्यंत वेगळा दृष्टिकोन मांडलाय. म्हणजे कसा दृष्टिकोन? आपण झोपेचा विचार नेहमी किती तास झोपलो या परिमाणात करतो. बरोबर. पण विज्ञान सांगतं की झोपेच्या तासांपेक्षा झोपेची गुणवत्ता आणि त्यातील स्लीप सायकल्स जास्त महत्वाचे असतात. म्हणजे लाईट स्लीप आणि डीप स्लीप असं काहीसं. एक्झॅक्टली. मानवी झोप ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेली असते, ज्यामध्ये हलकी झोप, गाढ झोप आणि REM म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप यांचा समावेश होतो. जेव्हा आपण 8 तास झोपतो, पण ती झोप जर मध्येच खंडित होत असेल, म्हणजे जसं की मध्ये जाग येणे किंवा आपण खूप अस्वस्थ असू, हो, किंवा आपण ताणतणावात झोपत असू, तर त्या 8 तासांचा शरीराला पूर्ण फायदा मिळत नाही. नक्कीच. म्हणजे ती झोप वरवरची असते. अगदी बरोबर. या उलट उच्च दर्जाच्या आणि विना अडथळा घेतलेल्या 6 तासांच्या झोपेचं चक्र हे उत्तम शारीरिक आणि मानसिक क्षमतेसाठी पूर्णपणे पुरेसे ठरू शकतं. अरे वा. म्हणजे प्रश्न केवळ अंथरुणावर पडून राहण्याचा नाहीये. प्रश्न हा आहे की त्या वेळेत मेंदू किती सखोल विश्रांती घेतो. म्हणजे मुद्दा असा आहे की आपण झोपेची लांबी मोजण्यापेक्षा तिची खोली मोजायला हवी. एक्झॅक्टली. जर झोप सखोल असेल तर शरीर स्वतःची झीज भरून काढण्याचं काम कमी वेळातही अत्यंत प्रभावीपणे करू शकतं. पण अशी गाढ आणि सखोल झोप मिळवणं आणि त्यानंतर थेट पहाटे 4 वाजता उत्साहाने उठणं हे काही साधी गोष्ट नाही.
हो, हे अजिबात सोपं नाहीये. यासाठी शरीरापेक्षा जास्त मनाची तयारी लागते. मला आठवतंय लहानपणी जेव्हा शाळेची सहल असायची. अरे हो, सहलीचा दिवस. हो ना, किंवा गावाला जायचं असायचं तेव्हा कोणत्याही अलार्मशिवाय अगदी घरातल्या कोणी उठवण्याआधीच पहाटे आपोआप जाग यायची. अगदी बरोबर. तेव्हा रात्री झोपच यायची नाही आणि सकाळी एकदम ताजेतवाने होऊन आपण उठायचो. हाच तो मानसिक आधार असावा ज्याबद्दल या अभ्यासात उल्लेख केला आहे. तुम्ही दिलेलं सहलीचं उदाहरण या प्रणालीचा मानसिक पाया समजून घेण्यासाठी अत्यंत अचूक आहे. म्हणजे त्यामागे नक्की काय विज्ञान आहे? लहानपणी सहलीच्या दिवशी आपण सहज का उठू शकायचो? कारण मेंदूला तेव्हा एक अतिशय स्पष्ट, आनंददायी आणि रोमांचक ध्येय दिसत होतं. म्हणजे तो उत्साह आपल्याला उठवायचा. हो, मेंदूसाठी ते ध्येय, तो आनंद पहाटेच्या त्या शारीरिक थकव्यापेक्षा खूप जास्त महत्वाचा ठरत होता. नक्कीच. जेव्हा मेंदूला स्पष्टपणे माहीत असतं की उठून नेमके काय आणि किती महत्वाचे काम करायचे आहे, तेव्हा तो शरीराला आवश्यक ते हॉर्मोन्स पुरवतो आणि जागे करतो. म्हणजे या संपूर्ण 4 वाजता उठण्याच्या प्रणालीमध्ये सर्वात आधी स्वतःचं एक अत्यंत स्पष्ट ध्येय असणं आवश्यक आहे. एक्झॅक्टली. आणि याच ध्येयाला स्रोतामध्ये द टार्गेट असं म्हटलं आहे. द टार्गेट. सकाळी उठल्यावर त्या 3 तासात नक्की काय करायचं आहे याचं नियोजन आदल्या रात्रीच डोक्यात आणि कागदावर तयार असलं पाहिजे. आणि जर ते नसेल तर, समजा मी फक्त अलार्म लावून उठले तर काय होईल? जर पहाटे 4 वाजता उठून आता मी काय करू असा विचार करत बसण्याची वेळ आली तर मेंदू पुन्हा झोपण्याचाच निर्णय घेणार, हे 100% निश्चित आहे. हा मुद्दा एकदम पटण्यासारखा आहे. ध्येय जेवढं स्पष्ट आणि आकर्षक असेल तेवढीच सकाळी उठण्याची प्रेरणा प्रबळ असते. बरोबर. पण केवळ ध्येय असून चालत नाही ना. अनेकदा आपण रात्री ठरवतो की उद्या सकाळी लवकर उठून काम करायचं. हो, आपण संकल्प तर खूप करतो. उशिरापर्यंत आपण मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर असतो. हां, खूप मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल. म्हणूनच या दस्तऐवजामध्ये झोपण्यापूर्वीच्या एका अत्यंत महत्वाच्या प्रक्रियेवर जोर दिला आहे, ज्याला डिजिटल शटडाऊन प्रोटोकॉल म्हटलं आहे. डिजिटल शटडाऊन. झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही असे सर्व स्क्रीन्स पूर्णपणे बंद ठेवायचे. हो. हे मला एका कॉम्प्युटरला शटडाऊन करण्यापूर्वी त्याची रॅम क्लिअर करण्यासारखं वाटतं. क्या बात आहे, खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. कॉम्प्युटरच्या रॅमचं हे लॉजिक मानवी मेंदूला अगदी तंतोतंत लागू पडतं. म्हणजे तो अनावश्यक कचरा साफ केल्यासारखा. एक्झॅक्टली. यामागचं विज्ञान समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण रात्री उशिरापर्यंत स्क्रीन्स पाहतो तेव्हा त्यातून निघणारा तो निळा प्रकाश किंवा ब्लू लाईट, तो आपल्या डोळ्यांसाठी घातक असतो. हो, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो निळा प्रकाश मेंदूला असा संकेत देतो की अजूनही दिवसच आहे. अरेच्चा, म्हणजे मेंदू कन्फ्यूज होतो. हो ना. यामुळे झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन या संप्रेरकाची निर्मिती थांबते. हां, आणि झोप उडते. या व्यतिरिक्त सोशल मीडिया किंवा व्हिडिओज पाहिल्यामुळे मेंदूमध्ये डोपामाइनची पातळी सतत वाढत असते. म्हणजे मेंदूला सतत नवीन माहितीची उत्तेजना मिळत राहते. बरोबर. आणि अशा उत्तेजित अवस्थेत जर आपण अचानक डोळे मिटवून झोपण्याचा प्रयत्न केला तर शरीर झोपेल पण मेंदू जागाच राहील. एक्झॅक्टली. त्यामुळे ती सखोल झोप जी आपण मगाशी चर्चा केली ती कधीच मिळत नाही. हां, मग या शटडाऊन प्रोटोकॉलमध्ये स्क्रीन बंद करून नक्की काय करायला सांगितलं? स्क्रीन बंद करून कागद आणि पेन घेऊन दुसऱ्या दिवसाचं वेळापत्रक हाताने तयार करण्यास सांगितलं आहे. कागद आणि पेन का? म्हणजे मोबाईलमध्येही आपण नोटपॅडवर टायपिंग करून प्लॅनिंग करू शकतोच की? इथेच खरी गोम आहे. कागदावर स्वतःच्या हाताने लिहून काढण्याची कृती मेंदूसाठी एका क्लोजरसारखी असते. क्लोजर? म्हणजे कसं? जेव्हा आपण दिवसभराचे विचार आणि उद्याचे नियोजन कागदावर उतरवतो तेव्हा आपण ती माहिती मेंदूच्या वर्किंग मेमरीमधून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवत असतो. ओके, म्हणजे मेंदूवरचा ताण कमी होतो. अगदी बरोबर. मेंदूला एक स्पष्ट संकेत मिळतो की आता विचार करण्यासारखं आणि लक्षात ठेवण्यासारखं काहीही उरलेलं नाही. आता विश्रांती घेण्याची वेळ आलीय. हे खूपच लॉजिकल वाटतंय. आणि याचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यावर जाणवणारा निर्णय घेण्याचा थकवा, ज्याला आपण डिसिजन फटीग म्हणतो. एक्झॅक्टली, तो निर्णय घेण्याचा थकवा पूर्णपणे टळतो. सकाळी 4 वाजता मेंदूला विचार करण्याची तसदी घ्यावी लागत नाही. त्याला तयार आराखडा मिळतो आणि तो थेट कामाला लागतो. म्हणजे ही सगळी पूर्वतयारी झाली, आपण गाढ झोपेचं महत्त्व समजून घेतलं, ध्येय निश्चित केलं आणि मेंदूची रॅम क्लिअर करून शटडाऊन प्रोटोकॉलही पाळला. बरोबर. पण या सगळ्या मानसिक तयारीनंतरही जेव्हा प्रत्यक्ष सकाळी 4 वाजता अलार्म वाजतोला, शरीर प्रचंड जड झालेलं असतं.
हो, डोळे उघडतच नाहीत, तो जो शारीरिक अडथळा आहे त्यावर मात करण्यासाठी या दस्तऐवजात एक अतिशय कल्पक उपाय सुचवलाय. तो पाण्याचा प्रयोग, बरोबर? हो, मला हा उपाय वैयक्तिकरित्या खूपच भन्नाट वाटला. झोपण्यापूर्वी लगेचच 1 किंवा 2 ग्लास पूर्ण वरून पाणी पिणे. सुरुवातीला ऐकायला हे खूपच नॉर्मल आणि कदाचित निरुपद्रवी वाटतं. पण या साध्या वाटणाऱ्या हायड्रेशन ट्रिगरमागे 2 अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक वैज्ञानिक कारणं काम करतात. पहिलं कारण कोणतं? पहिलं कारण समजून घेऊया. रात्री आपण साधारण 6 ते 8 तास झोपतो. या काळात शरीराला पाण्याचा कोणताही पुरवठा होत नाही. बरोबर, आपण पाणी पित नाही झोपेत. यामुळे शरीरात एक प्रकारची डिहायड्रेशन अवस्था निर्माण होते. रक्ताची घनता वाढते आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा काहीसा मंदावतो. अरे बापरे. याच कारणामुळे सकाळी उठताना एक प्रकारचा सुस्तपणा किंवा जडत्व येतं, ज्याला न्यूरोलॉजिकल स्लगिशनेस म्हटलं जातं. म्हणजे तो जो आळस येतो तो या डिहायड्रेशनमुळे असतो. एक्झॅक्टली. रात्री पुरेसे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. हा सुस्तपणा बऱ्याच अंशी टळतो आणि सकाळी मेंदू अलार्मचा आवाज ऐकण्याइतपत सजग स्थितीत राहतो. हे तर एक कारण झालं जे अंतर्गत प्रक्रियेशी संबंधित आहे. पण या पाण्याचा जो दुसरा परिणाम आहे ना, तो अधिक प्रत्यक्ष आणि टाळता न येण्याजोगा आहे. हो, तो मूत्राशयावरचा दाब. अगदी बरोबर. रात्री पाणी प्यायल्यामुळे पहाटेच्या सुमारास मूत्राशयावर प्रचंड दाब येतो. हा दाब शरीराचा एक असा नैसर्गिक अलार्म बनतो जो कोणत्याही परिस्थितीत इग्नोर करता येत नाही. नक्कीच. तुम्हाला कितीही झोप येत असली तरीही अंथरुणातून उठून वॉशरूमला जावंच लागतं. हे खरंच स्वतःच्याच बायोलॉजीचा एका वेपनसारखा वापर करण्यासारखा आहे. हो ना. फक्त आणि फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा ही अतिशय प्रॅक्टिकल युक्ती आहे. कारण पहाटे 4 वाजता आपली इच्छाशक्ती अनेकदा कमकुवत असते. आपण स्वतःशीच बहाणे शोधत असतो. पण निसर्गाची ही हाक आपल्याला असा कोणताही बहाणा करू देत नाही. अगदी बरोबर. ही युक्ती आपल्याला अंथरुणातून बाहेर काढण्याचं काम 100% करते. पण काय? पण एकदा व्यक्ती अंथरुणातून बाहेर आली की खरी कसोटी सुरू होते. इथे आजूबाजूच्या परिसराची रचना कशी आहे हे महत्वाचे ठरते. त्यासाठीच या सिस्टीममध्ये 1 अलार्म रूल किंवा 1 अलार्म नियम सांगितलाय. आपण नेहमी पाहतो की लोकांना सकाळी 5 वाजता उठायचं असेल तर ते 4:45, 4:50, 4:55 असे 5-5 मिनिटांच्या अंतराने अनेक अलार्म्स लावतात. हो, किंवा अलार्म वाजल्यावर स्नूज बटन दाबून अजून 5 मिनिटे झोपण्याची सवय असते. या स्रोतामध्ये या सवयीला अत्यंत घातक आणि मानसिकदृष्ट्या हानिकारक म्हटलं आहे ना. हो, आणि ते घातक का आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे का बरं? 5 मिनिटं जास्त झोपल्याने काय होतं? जेव्हा एखादी व्यक्ती पहिला अलार्म वाजल्यावर तो बंद करून किंवा स्नूज करून अजून 5 मिनिटे झोपण्याचा निर्णय घेते, तेव्हा ती व्यक्ती दिवसाची सुरुवातच एका छोट्याशा पराभवाने करत असते. बापरे, पराभव? हो ना. रात्री स्वतःशीच केलेला संकल्प आपण स्वतःच सकाळी मोडत असतो. हा मेंदूला दिला जाणारा एक अत्यंत चुकीचा संदेश आहे. म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वासच कमी होतो. एक्झॅक्टली. म्हणूनच नियम असा आहे की अलार्म फक्त एकच असावा. तो वाजला की उठायचंच. आणि केवळ एकच अलार्म असणे पुरेसे नाहीये. तो अलार्म कुठे ठेवला आहे यावरही एक कडक नियम आहे. बरोबर. मोबाईल किंवा घड्याळ हे हाताला सहज पोचणार नाही एवढ्या दूर ठेवलेले असावे. म्हणजे खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात कुठेतरी. हो. याचा अर्थ असा की अलार्म बंद करण्यासाठी पांघरूण बाजूला करून स्वतःच्या पायांवर उभं राहून चालत जाणं भाग पडलं पाहिजे. ही जी शारीरिक हालचाल आहे ना, तीच मुळात झोपेची साखळी तोडण्याचं काम करते. पण इथेच थांबायचं नाहीये. अलार्म बंद करण्यासाठी उभे राहिल्यानंतर पुन्हा कोणत्याही परिस्थितीत अंथरुणावर जाऊन बसायचं किंवा पडायचं नाही. हां, यातील सर्वात कडक नियम आहे. हो, त्याऐवजी लगेच मोकळ्या हवेत जाणं किंवा 10 मिनिटे असा हलका व्यायाम करणं गरजेचं आहे, जेणेकरून हृदयाचे ठोके वाढतील आणि शरीरात रक्तप्रवाह वेगाने सुरू होईल. इथे आपण काय करत आहोत? आपण झोपेतून जागे होण्याच्या प्रक्रियेला एका मानसिक संघर्षातून बाहेर काढून अशी शारीरिक हालचाल करत आहोत, जी आपल्याला पुन्हा झोपूच देणार नाही. एक्झॅक्टली. एकदा का हृदयगती वाढली आणि शरीराचं तापमान किंचित वाढलं की झोपेचं गुणगी आणणारं रसायन शरीरातून कमी होऊ लागतं आणि झोप आपोआप पळून जाते. या प्रक्रियेमागे असलेली ही शारीरिक आणि रासायनिक गुंतागुंत समजून घेतली की हे सगळं किती लॉजिकल आहे हे स्पष्ट होतं. पण हे ऐकायला आणि समजायला जितकं सोपं वाटतं ना, तितकं प्रत्यक्ष अंमलात आणायला सोपं नसतं. नक्कीच नाही. कोणतीही नवीन सवय, विशेषतः
जी शरीराच्या नैसर्गिक घड्याळाच्या विरुद्ध असते, ती अंगवळणी पडण्यासाठी शरीराला थोडा वेळ द्यावा लागतो. आणि त्यासाठीच या अभ्यासात 21 दिवसांचं आवाहन सुचवलंय. स्पष्ट ध्येय, रात्रीचा डिजिटल शटडाऊन, पाणी पिण्याचा प्रयोग आणि दूर ठेवलेला एकच अलार्म, हे सगळं सलग 21 दिवस पाळायचं आहे. या 21 दिवसांच्या प्रवासाचं वर्णन करण्यासाठी स्रोतामध्ये एक सवयीचा आलेख किंवा ॲडॅप्टेशन ग्राफ दिलाय. या आलेखाची संकल्पना खूपच रंजक आहे. जर आपण डोळ्यांसमोर एखादी बंद पडलेली जड गाडी ढकलण्याची कल्पना केली तर हे समजायला सोपं जाईल. बरोबर. सुरुवातीला ती गाडी जागेवरून हलवण्यासाठी आपल्याला प्रचंड ताकद लावावी लागते, सर्व शक्तीपणाला लावावी लागते. या आलेखावर सुरुवातीचे काही दिवस हे तसेच असतात. शरीराला जुन्या सवयी मोडायच्या नसतात. त्यामुळे पहिल्या काही दिवसात प्रचंड शिस्तीची आणि स्वतःशी मानसिक संघर्ष करण्याची गरज असते. आलेखावर हा प्रयत्नांचा एक मोठा उंचवटा किंवा स्पाइक पाहायला मिळतो. अत्यंत समर्पक उदाहरण आहे हे. तो सुरुवातीचा धक्का सर्वात कठीण असतो, पण जसं जसं आपण सातत्याने रोज सकाळी हे करतो आणि 21 दिवसांचा टप्पा जवळ येऊ लागतो, तसा हा आलेख खाली येऊ लागतो. त्या गाडीसारखंच एकदा का तिला गती मिळाली की मग ती ढकलण्यासाठी सुरुवाती इतकी ताकद लागत नाही. याचा अर्थ असा की सुरुवातीला जी सक्तीची आणि कठोर शिस्त पाळावी लागत होती, ती 21 दिवसानंतर एक नैसर्गिक आणि स्वयंचलित सवय बनते. म्हणजे ती एक ऑटोमॅटिक बेसलाईन बनते. एक्झॅक्टली. शरीराचे घड्याळ नव्या वेळेनुसार सेट होते. मग सकाळी 4 वाजता उठण्यासाठी पूर्वीसारखा मानसिक संघर्ष करावा लागत नाही. शरीर स्वतःहून त्यावेळेला साथ देऊ लागतं. तो जो अतिरिक्त ऊर्जेचा खर्च होता तो आता थांबतो. बरोबर. म्हणजे तो सुरुवातीचा काही दिवसांचा कठीण संघर्ष पार केला की मग पुढचा ते 10,000 तासांच्या फायद्याचं आणि 1 वर्ष अतिरिक्त मिळण्याचं गणित पूर्णपणे आपोआप जुळून येतं. नक्कीच. या संपूर्ण प्रणालीचा आपण जो सखोल आढावा घेतला त्यावरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. ती कोणती? झोप ही नक्कीच महत्वाची आहे. ती आपल्या शरीराचं आणि पर्यायाने आपल्या स्वप्नांचं रक्षण करते. पण जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं, आजूबाजूला कोणतीही गडबड नसते, फोनवर नोटिफिकेशन्स नसतात, हो, तेव्हा पहाटे उठून त्या अथांग शांततेत स्वतःच्या ध्येयावर काम करणे हे ती स्वप्न वास्तवात उतरवण्याचं एकमेव आणि सर्वात प्रभावी गणितीय सूत्र आहे. आणि हे सूत्र केवळ काही निवडक लोकांसाठी नाहीये. हे कोणालाही आपल्या आयुष्यात लागू करता येऊ शकतं. या सिस्टमची सर्वात मोठी जमेची बाजू हीच आहे की यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची, पैशांची किंवा साधनांची गरज नाही. गरज आहे ती फक्त स्वतःला एक स्पष्ट ध्येय देण्याची आणि स्वतःच्याच मेंदूला योग्य सवयींचं वळण लावण्याची. या दस्तऐवजाचा मुख्य उद्देशच हा आहे की लोकांनी केवळ वेळेच्या मागे धावण्यापेक्षा वेळेला स्वतःच्या नियंत्रणात आणावे आणि स्वतःच्या भविष्याची दिशा स्वतः ठरवावी. हे अगदी खरंय. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. आपण झोपेचं विज्ञान, सवयींचे आलेख आणि वेळेचं गणित या सगळ्यावर विस्तृत चर्चा केली. या सगळ्या माहितीच्या पलीकडे जाऊन माझ्या मनात एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न पडतोय, जो कदाचित या अभ्यासातही थेट विचारलेला नाहीये. कोणता प्रश्न? समजा, फक्त एक कल्पना करा. जर जगातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक व्यावसायिकाने आणि विद्यार्थ्याने हे 4am तंत्र वापरून उद्यापासून पहाटे 4 वाजता उठायला सुरुवात केली. ओके, सगळेच 4 वाजता उठले तर हा जो वेळेचा आणि स्पर्धेचा फायदा मिळतोय, ज्यावर आपण एवढी चर्चा केली, तो नष्ट होईल का? अरे छा, हा विचार तर मी केलाच नव्हता. हो ना. सगळेच जर 4 वाजता उठले तर कोणीच कोणाच्या पुढे नसेल, की मग खरा फायदा त्या पहाटेच्या वेळेत नसून स्वतःच्या मनावर आणि शरीरावर नियंत्रण मिळवण्याच्या त्या शिस्तीत आहे. क्या बात आहे. हा विचार खरोखरच खूप सखोल आहे. अशी सक्तीची शिस्त, जी वेळ कोणती असो, तुम्हाला इतरांपेक्षा नेहमीच 2 पावले पुढे ठेवते. वेळेचा फायदा मोठा की शिस्तीचा? या एका प्रश्नावर मात्र नक्कीच प्रत्येकाने सखोल विचार करायला हवा. अगदी बरोबर. तर आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. हा विचार घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या वेळी. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.